केलेलं आहे का? एक लक्षात घ्या की मंदिरात जायला निमंत्रण लागतं का, किंवा एखाद्या धार्मिक स्थळी, मग कुठलं असेल, मस्जिद असेल किंवा चर्च असेल, म्हणजे म्हणजे हा प्रश्न जे तुम्ही विचारला ते मला वाटतं आपण सर्वांनी विचारत असताना स्वतःला एखाद्या आरशासमोर उभं राहून स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे की आपण नेमकं हा प्रश्न जेव्हा विचारतो त्याचं उत्तर म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला या पाया पडा असं होत नाही ना. हे अंतःकरणात ना आलं पाहिजे. तुम्ही जाणार आहात? मी जाणार किंवा नाही जाणार, अंतःकरणातनं मी तिथं आहेच. महाराज, मगाशी तुम्ही म्हटलं की प्रभू रामचंद्र असतील किंवा शिवाजी महाराज यांच्यावर कायम वाद होत असतात. कालच जितेंद्र आव्हाडांनी एक वादग्रस्त मी मागच सुद्धा हे बघा, प्रभू रामचंद्र हे बघा कोणी काय केलं मला माहित नाही, एक लक्षात घ्या. त्यामुळे ज्यांनी काय वक्तव्य केलं ते त्यांना विचारा, कळालं का? ह्याच्यात राजकारण आणू नका. आणि मी मागं सुद्धा सांगितलं यावेळेस कायदा झाला पाहिजे की जेवढे आहेत कुठल्याही जाती धर्मातले देव असतील किंवा महापुरुष असतील या सगळ्यांच्या विरोधात कडक कायदा केला पाहिजे, ज्याच्यामुळं कारण असताना जे मतभेद निर्माण केले जातात, जे जातीमध्ये स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी असतील किंवा जे काय त्यांच्या मनात जे कल्पना असतील किंवा ज्या त्यांचे कोणाची जर विकृती असेल, कोणाची पण असेल, त्यात कोण सगळेच मोडतात, एक प्रकारची विकृती. त्यामुळे ह्या लोकांना ती कडकच्या कडक कारवाई केली पाहिजे, हे मी मागं कित्येक वेळा बोललोय. महाराष्ट्र पण 22 तारखेला एवढा सोहळा देशभरात होतोय, त्याला कुठेतरी असं वेगळं वळण लावण्याचा प्रयत्न नाही कसं एक मांसाहारी आहेत, शाकाहारी आहेत, असं हे जे युगपुरुषांबद्दल असं बोलणं हे कितपत योग्य वाटतं? एक लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादा कुठलाही धर्मगुरू असेल किंवा कुठलाही युगपुरुष असेल किंवा जे काय असते ज्याला आपण संत म्हणतो, हे कधी मांसाहारी होते का? ते सगळ्याचा त्यांनी त्याग केलेला असतो. ते समजून घेतलं पाहिजे. कुठल्याही धर्मातले जरी असले, आणि श्रीराम जर कोण म्हणत असेल ना, म्हणजे याच्या एवढी मोठी शोकांतिका असू शकत नाही. आणि त्यावरती मला जास्त काय वाच्य करायचं नाही, कारण की इट इज ॲब्सोल्युट टोटल रबिश. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.